तर काँग्रेसनं विश्वासघात केला अशी टीका अनिल देशमुख यांनी केली। नागपुरात पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार आहे, तर विश्वासघात केला म्हणणाऱ्यांनी सांभाळून बोलावं असं विकास ठाकरे म्हणाले। नागपुरात पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती तोडण्याचा निर्णय हा हायकमांडचा आहे असं देखील विकास ठाकरेंनी सांगितलं। काँग्रेस पक्षाने रात्री 3 वाजता एकाएकी युती तोडली आणि त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या पद्धतीनं इथे फॉर्मचं वाटप करत आहोत। त्याच्यामुळे एक प्रकारचा विश्वासघात काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचा केला एवढंच मला सांगायचं। तरी पण आम्ही सर्व जागेवर उमेदवार लढवणार आहेत। एकच त्यांचा धुनेश्वर पेठे निवडून आला होता, तिथे त्यांची ताकद असं काही नाही की 10 15 20 त्यांचे नगरसेवक, एकच नगरसेवक आणि धुनेश्वर पेठे, तर ती जागा घेऊन मोकळं व्हायला पाहिजे। तरी आम्ही त्यांना 10 12 जागा द्यायला तयार होतो। मला असं वाटतं की उमेदवार उभं करणं, निवडून येणं, उमेदवाराची कॅपॅसिटी असणं, त्या विचारधारेचे मतं असणं। मग मागच्या वेळेस कान्हाई यांचे 10 होते, 10 वरून 1 वर आले, तर स्वतः त्यांनी आत्मपरीक्षण करावं, आपण का बोलत आहे। सिनियर झाले म्हणून काही बोलावं नाही, बोलायला मलाही तोड नाही, मी काही बोलू शकतो, पण मी त्या वादात जाणार